DMER पदभरती संदर्भात तसेच कंत्राटी पदभरती संदर्भात DMERकडून काही पत्र आणि नोटीस आलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, ही एक नोटीस आलेली आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आपली DMERची. वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभाग मंत्रालय शासन निर्णय क्रमांक, ठीक आहे, हा नंबर दिलेला आहे 23 जून 2022 आणि वैद्यकीय शिक्षण द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक विद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील पदे स्पर्धा परीक्षा 2023 माध्यमातून भरण्यात आलेली आहेत. गट क अधिपरिचारिका, ठीक आहे, स्टाफ नर्स संवर्गाची निवड समितीने तयार करण्यात आलेली निवड सूची 1 वर्ष पूर्ण झालेले असल्याने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक, हा शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, मधील मार्गदर्शक सूचनेनुसार व्यपगत करण्यात येत आहे, याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. तर आता याच्या आधी जी आपली 2023ची DMER भरती झाली होती त्याचे बाकी पदांचे नोटीस आले होते, व्यापगत नोटीस. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, जे नोटीस आली ते दाखवले होते. व्यापगत म्हणजे प्रोसेस आता संपली, एंड झाली त्याची. तर फक्त स्टाफ नर्सचं बाकी होतं, आणखीन काही पेंडिंग लिस्ट वगैरे होत्या त्याच्यामुळं. तर आता ऑफिशियल त्याचं पण लेटर आलेलं आहे स्टाफ नर्सचं पण, की आता ऑफिशियली 2023ची जी DMER भरती होती ती आता कंप्लीट झालेली आहे स्टाफ नर्सची पण, ठीक आहे. ज्यावेळेस पहिली भरती पूर्ण होते त्यावेळेस आता नवीन भरतीला आता चालू होईल प्रक्रिया. तर DMERची स्टाफ नर्सची काही अशी ऑफिशियल नोटीस आलेली नव्हती, तर ती एक आलेली आहे की 2023ची प्रोसेस आता ऑफिशियली एंड झालेली आहे स्टाफ नर्सची. तर आता नवीन भरतीची प्रक्रिया ते चालू करू शकतात. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक बघा, जे आपलं मागे संप झालं होतं, आंदोलन झालं होतं की कंत्राट पदभरती वगैरे त्याच्यासाठी, तर त्याच्या रिलेटेड एक पत्र आलेलं आहे आणखीन दुसरं बघा, 7 ऑगस्टचा एक पत्र, प्रति आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालय मुंबई. तर आयुक्तांना पत्र लिहिलं आहे, कोण, जे आपले अवर सचिव आहेत, जोगदंड साहेब, अवर सचिव महाराष्ट्र शासन, यांचं पत्र आहे. याच्यामध्ये बघा त्यांनी विषय काय सांगितलेला आहे की वैद्यकीय शिक्षण व आयु संचालन अधिपत्याखालील वर्ग 3 तांत्रिक, वर्ग 4 संवर्गातील रिक्तपदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताने भरण्याबाबत, ठीक आहे, हा विषय आहे. त्याच्यामध्ये संदर्भ बाह्यस्त्रोताचं जे पत्र होतं की कॉन्ट्रॅक्ट पदभरती जी होणार होती त्याच्या संदर्भात. त्याच्यानंतर आपलं तुम्हाला माहिती आहे, मी अपडेट पण दिलं होतं की त्याच्या रिलेटेड संप पण झालेला. तर त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे, ते कॅन्सल करण्यात येईल, असं एक तोंडी सांगितलं होतं. पण बघा आता त्याच्यावर शासन निर्णय आलेला आहे की आपल्या संदर्भी पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की संचालनाच्या अधीनस्थ संस्थातील गट क ड नियमित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागत असल्याने रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून सदर पदे परिचारिका पद वगळून, याच्या आधी जे लेटर आलं होतं कॉन्ट्रॅक्ट पदभरतीचं, त्यावेळेस पण असंच लेटर आलं होतं, पण त्यावेळेस काय सांगितलं होतं की सेवेत खंड पडू नये म्हणून आणि जे नियमित पदभरती होणार आहे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात परिचारिकाची पदे, ती पण कॉन्ट्रॅक्ट पदभरती भरण्यात यावी असं सांगितलं होतं. पण जो संप वगैरे झाला त्याच्यानंतर आता त्यांनी काय निर्णय घेतला आहे की नाही, बाकीचे गटकडची भरणार त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर पदभरती, पण कोणतं पद वगळून, आता परिचारिका पद वगळून. तर आता जे स्टाफ नर्सचे जे पदं कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणार होती तर ते पण आता कॅन्सल झाले. स्टाफ नर्सचे पदं हे कॉन्ट्रॅक्टवर भरली जाणार नाहीत, आता त्यांची डायरेक्ट परमनंट पदभरतीच येणार, ठीक आहे. नेक्स्ट बघा, तात्पुरत्या स्वरूपात 4/10 रोजी शासन निर्णयान्वये नियुक्त केलेल्या सेवा पुरवठा द्वारामार्फत बाह्य स्रोताने भरण्यात यावी. कोणती, हे परिचारिका पद वगळून, ठीक आहे, गट क ड चे जे बाकी पद आहेत ते वाले. सदर पदे भरण्याबाबत महाराष्ट्र उच्च न्यायालयावर औरंगाबाद खंडपीठ यांनी जनहित याचिका रोजी दिलेल्या आदेशानुसार तातडीने भरणे आवश्यक असल्याने त्वरित कारवाई करण्यात यावी, ठीक आहे. हे बाकीच्या पदांसाठी आहे की बाकीची पदं ही तात्काळ भरण्यात यावी. पण ह्या लेटरचा मेन ऑफिशियल लेटरमध्ये बघा, ह्याच्यात काय आहे की परिचारिका पद वगळून, म्हणजे ह्याच्यात ह्या लेटरवरून काय क्लिअर झालेलं आहे की स्टाफ नर्सचं पद हे जे कॉन्ट्रॅक्टवर भरणार होते ते आता कॅन्सल झालेलं आहे, आता परमनंटच पदभरती होणार. चला पुढला आणखीन एक लेटर बघा. आता हे एक लेटर आलेलं आहे, हे कोणाचं आहे बघा, आपले डीन आहेत डॉक्टर MB कांबळे, अधिष्ठाता कर्मवीर नमवार व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय चंद्रपूरचं, आपलं GMC चंद्रपूरचे जे डीन आहेत त्यांचं, ठीक आहे. त्यांनी कोणाला पत्र लिहिलेलं आहे, हे स्मार्ट सर्व्हिसेस, MS स्मार्ट सर्व्हिसेस. तर आता जे कोणी असतील तर त्यांना माहीत असेल, स्मार्ट सर्व्हिसेस ही कंपनी आहे जी GMCमध्ये वगैरे आपले गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टचे जे पदं भरली जातात ते त्यांचं टेंडर त्यांच्याकडे आहे, ते कॉन्ट्रॅक्टचे स्टाफ पुरवतात, ते स्मार्ट सर्व्हिसेस ही कंपनी आहे त्यांच्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट, ओके. चला, तर विषय काय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालय संलग्न रुग्णालयातील नियमित वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक
परिचर्या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे पदोन्नतीने भरेपर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत. आता बघा, याच्या आधीचं जे लेटर आलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्टाफ नर्सचे पण पदं हे कॉन्ट्रॅक्टवर भरायचे सांगितलं होतं. पण ज्यावेळेस आता संप वगैरे झाला तर त्याच्यामध्ये बघा आता त्यांनी संदर्भ दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे संदर्भ आहेत हे वेगवेगळे संदर्भ आहेत ज्यावेळेस आपलं संप झालेला होता, स्ट्राईक झाली होती. त्याच्यानंतर आता त्यावेळेसचे मी डिटेल्स सर्व दिलेले आहेत, ग्रुप व्हिडिओ पण टाकले होते मी काय काय झालेलं वगैरे. ठीक आहे, ते सोडून द्या. त्याचे संदर्भ आहेत ते सर्व जे ऑफिशियल लेटर आहेत त्याचं. तर त्याच्यानुसार बघा आता, उपरोक्त विषय संदर्भी शासनपत्राद्वारे मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ 3. ठीक आहे, हे चंद्रपूरचं आपलं GMC जे आहे तिथे या संस्थेतील नियमित वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने पदोन्नती भरेपर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून 79 कंत्राटी पदांची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. ठीक आहे, 79 पदं हे कॉन्ट्रॅक्टवर भरण्याचे ह्याच्यापूर्वी आदेश देण्यात आले होते. पण आता बघा, यांनी काय सांगितले, मान्य संचालक मुंबई यांनी 11 तारखेला रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आता 2-3 दिवसाखाली 11 तारखेला जी VC झाली त्याच्यामध्ये आदेशित केले की सदर कंत्राटी पदापैकी परिचर्या संवर्गातील कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या अधिपरिचारिका या पदाची सेवा तात्काळ संपुष्टात आणावी. आता ज्यांना कोणाला माहीत नसेल तर तिथे ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट पदभरतीला सुरुवात झाली होती. इकडं यांनी ऑफिशियल लेटर वगैरे जे आपले पडत होते तोपर्यंत यांनी इतकी गडबड केली की कॉन्ट्रॅक्टचे स्टाफ ऑलरेडी काही ठिकाणी जॉईन पण करून घेतले होते यांनी, पदभरतीला सुरुवात झाली होती. तर चंद्रपूरला काही स्टाफ नर्स कॉन्ट्रॅक्टवर जॉईन पण झाले होते. तर जे आपला संप वगैरे झाला त्याचा एक आता एक चांगला पॉईंट हा झालेला आहे की कॉन्ट्रॅक्ट पदभरती रद्द करण्यात आली आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टवर पदभरती करण्यात आली होती स्टाफ नर्सची अधिपरिचारिका या पदाची सेवा तात्काळ संपुष्टात आणावी. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टवर जे भरले होते स्टाफ नर्स तर त्यांची पण आता सेवा संपुष्टात करायला सांगितलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहे. तर आता ते पण त्यांना सेवा संपुष्टात आणून आता नवीनच पदभरती होईल. ठीक आहे, या करता संस्थेत आपल्या कंपनीमार्फत नेमण्यात आलेल्या सर्व कंत्राटी परिचर्या अधिपरिचारिकांची सेवा आज दिनांक 11/8 पासून संपुष्टात आणावी. त्यांनी तारीख पण दिली आहे 11/8, म्हणजे इमिडिएट त्यांनी ॲक्शन घेतलेलं आहे की 11/8 पासून जे कोणी कॉन्ट्रॅक्टवर स्टाफ जॉईन केले होते चंद्रपूरला असतील, इवन आता काही जणांना माहीत नसेल तर याच्यामध्ये पण आपलं धाराशिवला पण, ठीक आहे, तिथे पण कॉन्ट्रॅक्ट पदभरतीला सुरुवात झाली होती. तिथे पण काही स्टाफची प्रोसेस चालू होती. चंद्रपूरला काही स्टाफने जॉईन केलं होतं. तर ज्यावेळेस जे संघटनेचे लोक आहेत त्यांना पण माहिती मिळाली त्यावेळेस गेल्यास यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे तिथं आणि हे ऑफिशियल लेटर आलेलं आहे. तर इन शॉर्ट आता हे बघा, हे तिन्ही पत्र आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो हे तिन्ही पत्र काय आहेत. तर सगळ्यात पहिलं पत्र जे आहे बघा, हे 2023ची आपली जी स्टाफ नर्सची प्रक्रिया होती त्याचं ऑफिशियल नोटीस आलेलं आहे व्यापकचं की आता 2023ची स्टाफ नर्सची पण प्रक्रिया संपली. ठीक आहे, डन. हा पॉईंट क्लिअर झाला. ज्यावेळेस आधीची प्रक्रिया संपेल त्यावेळेसच आता नवीन प्रोसेस चालू होईल DMRची. चला, सेकंड पॉईंट हा होता की जी कॉन्ट्रॅक्ट पदभरती चालू होती त्याच्यास रिलेटेड जो संप केला होता आपण त्याच्यामध्ये, तर आपण मागणी केली होती की कॉन्ट्रॅक्ट पदभरती रद्द करावी, डायरेक्ट परमनंट पदभरती घ्यावी. तर त्याचं हे ऑफिशियल लेटर आलेलं आहे. आयुक्तांनी आपलं आयुक्ताला लेटर काढलेलं आहे, कोण आपले जे अवर सचिव आहेत त्यांनी, की कॉन्ट्रॅक्ट पदभरती ही स्टाफ नर्स, ठीक आहे, बाह्य स्रोतामार्फत भरायची पण स्टाफ नर्स बघा परिचारिका पद वगळून, ठीक आहे, ते करण्यात यावं. आणि त्याचा परिणाम मग आता जे चंद्रपूरचे आपले डीन आहेत त्यांनी पण लगेच लेटर काढलेले डीन सरांनी कोणाला, स्मार्ट सर्व्हिसेस जी कंपनी आहे जे कॉन्ट्रॅक्टवर स्टाफ पुरवते त्यांना, की तुमचे जे कोणी कंत्राटी जे कॉन्ट्रॅक्टवर स्टाफ नर्स किंवा परिचर्या आपल्या नर्सिंग रिलेटेड ज्यांनी पण जॉईन केलं होतं तर त्यांची तात्काळ 11 तारखेपासूनच त्यांची तात्काळ सेवा ही संपुष्टात आणावी, त्यांना ह्याच्यावरून सर्व्हिसवरून काढण्यात यावं. का? कारण ती त्यांनी सांगितले की आता डायरेक्ट परमनंट पदभरतीच होणार आहे. ठीक आहे, आता कॉन्ट्रॅक्टवर पदभरती होणार नाही. तर ह्या तिन्ही लेटरचं हेच आहे की आता लवकरच ऑफिशियली पहिलेची जी स्टाफ नर्सची प्रक्रिया होती 2023ची ती संपलेली आहे आणि आता जे कॉन्ट्रॅक्टवर जे भरणार होते ते पण कॅन्सल झालेलं आहे. जे कोणी जॉईन केले होते स्टाफ कॉन्ट्रॅक्टवर त्यांना पण सर्व्हिस त्यांची संपुष्टात आणलेली आहे. याचा अर्थ आता क्लिअरली काय, आता जी न्यू रिक्रुटमेंट आहे आपली
जी नवीन भरती येणार आहे DMERची ती आता लवकरच येईल. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड आता जे काही अपडेट येईल मी ते तुम्हाला आल्यानंतर ग्रुपवर इन्फॉर्म करेनच. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून विचारू शकता. बाकी जे काही अपडेट असेल DMRचं पुढील ते तुम्हाला ग्रुपवर कळेल.